नमस्कार मित्रांनो, ही सिलॅजिनेला वनस्पती आहे, ज्याला संजीवनीसुद्धा म्हटलं जातं. बघा, आता पाऊस सुरू झाला आहे, बऱ्यापैकी पाऊस आलेला आहे. त्यामुळे आता ही पुन्हा नव्याने रूप धारण करत आहे. संजीवनी किंवा याला सिलॅजिनेला शास्त्रीय भाषेत बॉटॅनिकल नेम सिलॅजिनेला. बघा, त्याला नवीन पानं येत आहे आणि खूप सारा हा पॅच तयार होत आहे. हा पूर्ण पॅच इथे बघा दिसतो तुम्हाला, पण दिवसेंदिवस ही जागा सॉइल इरोजनमुळे त्या सिलॅजिनेलाचं जे पॉप्युलेशन आहे ते हो कमी होते. दरवर्षी त्याचा जो एरिया आहे सॉइल कवर केलेला तो कमी होत आहे. सुरुवातीला ह्या पूर्ण एरियात ते दिसायचं, पण आता फक्त या एवढ्याच एरियात दिसते. बघा, इथून सुरुवात झालेली आहे, इथनं, आणि बस एवढ्याच एरियात ते शिल्लक राहिलेलं आहे. आणि हे फार तर 1-2-4 वर्ष टिकेल, त्याच्यानंतर हे इथूनसुद्धा नष्ट होईल, यात काही शंका नाही. उष्णता कमी करण्यासाठी याचा पावडर किंवा रस खडीसाखरेसोबत देतात. शरीरातली उष्णता कमी होऊन जाते. आणि यावरून तुम्ही थोडा तर्क बांधू शकाल की लक्ष्मणाला जेव्हा तो अग्निबाण लागला होता आणि तो मूर्छित पडला होता लक्ष्मण, तेव्हा शरीरात उष्णताच वाढली असेल अग्निबाण लागल्यामुळे, आणि मग संजीवनी आणल्या गेली आणि ती त्याला दिली, त्यामुळे शरीरातली उष्णता कमी झाली असेल आणि पुन्हा ते मूर्छित अवस्थेतून बाहेर आले असतील. तर अशी ही सिलॅजिनेला किंवा संजीवनी.